लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते 13व्यांदा ध्वजारोहण, पहिल्यांदाच वंदे मातरमचं देखील गायन, मोदींना गार्ड ऑफ ऑनर। महिलांसाठी 33% आरक्षण ही काळाची गरज, विरोधकांनी पाठिंबा द्यावा, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींची विकसित भारतासाठी लाल किल्ल्यावरून सप्तधारीची घोषणा, पुढील 5 ते 7 वर्ष महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन। डोक्यानं नक्षली असलेल्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान मोदींचा इशारा, माओवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचंही वक्तव्य। संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचंय, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। जातीपातीमध्ये न अडकता तिरंगा घेऊन पुढे गेलं पाहिजे, ध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर विकसित भारतासाठी प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन। बीडमध्ये सुनेत्रा पवार तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। कितीही प्रयत्न केले तरी आपलं स्वातंत्र्य हिरावू शकत नाही, आम्ही कोणाचे गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे आणि धाराशिवमध्ये गोंधळ, धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर धाराशिवमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न। आजपासून अभिजित दिपकेंची शाळा ठीक करा मोहीम हिंगोलीतून सुरुवात करणार, कुठल्याच सरकारनं शाळेसाठी प्रयत्न केले नसल्याचा दिपकेंचा आरोप। महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरणं हे बीएमसीचं प्रशासन ढासळल्याचं लक्षण, एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीमध्ये किशोरी पेडणेकरांचा अश्विनी भिडेंवर प्रहार। एफडीएचा 14 आस्थापनांना दणका, मुंबईत झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्टच्या 10 केंद्राचे परवाने निलंबित। मुंबईत उद्या मध्याह्नी हार्बरवर मेगा ब्लॉक, सकाळी 10:40 सुरुवात होणार, रोजच्या गाड्यांवर परिणाम। मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या लोकलमध्ये मोठी वाढ, 12 गाड्यांचं अपग्रेडेशन पूर्ण, तर एकूण 54 सेवा आता 15 डब्यांच्या। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली केंद्र सरकारकडून जाहीर, तर ओबीसींची स्वतंत्र जनगणना नाहीच, फक्त एससी आणि एसटीचा उल्लेख। गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षांची मंडप परवानगी, ऑनलाईन नोंदणी सुरू, तर 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार। नैसर्गिक जलस्रोतांमध्येच विसर्जन नकोच, तर पीओपी मूर्तीवरील निकाल राखून ठेवताना हायकोर्टाची स्पष्टोक्ती। एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेश नोंदणीला आज अखेरची मुदत, रात्री 8 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुभा। देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस मोदी असते तर फाळणी झाली नसती, योगी आदित्यनाथ यांचा दावा। महाराष्ट्रातील 60 पोलिसांना राष्ट्रपती पदक, तर संजय जाधव, शिरीष जैन, सुभाष भुजंग, प्रवीण तिळाजे यांना सन्मान।